गुड इव्हनिंग स्टुडंट. आजचं आपलं जवार म्हणजेच रब्बी जवार यातलं तिसरं लेक्चर आहे आणि शेवटचं लेक्चर आहे. म्हणजे आपलं क्रॉप आहे हे पूर्ण होणार आहे आज. तर मागील लेक्चरमध्ये आपण कोणते मुद्दे अभ्यासलेले आहेत ते एकदा रिवाईज करूया. आपण पाहिलं होतं सोईंग टाईम, सोईंग मेथड, त्याच्यामध्ये ड्रिलिंग मेथड, डिबलिंग मेथड आणि प्लो फरो मेथड ह्या 3 मेथड पाहिल्या होत्या. त्यात डिबलिंग मेथडला पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सीड ट्रीटमेंट हे महत्त्वाचं आहे. सीड ट्रीटमेंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते विचारलं जाते. सल्फर ट्रीटमेंट, कार्बोफ्युरॉन ट्रीटमेंट आणि ॲझोटोबॅक्टर ट्रीटमेंट ह्या 3 ट्रीटमेंट आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सिड्रेट, स्पेसिंग, मॅन्युरिंग आणि इरिगेशन. ठीक आहे. इरिगेशनमध्ये स्पेसिफिक कुठल्या स्टेजेसला आपण इरिगेशन देतो आहे तर त्याच लक्षात ठेवायच्या. जसं ग्रँड ग्रोथ स्टेज, बूट स्टेज, फ्लॉवरिंग स्टेज, ग्रेन फिलिंग अँड डफ स्टेज अशा स्टेजेस आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता जसं इरिगेशनमध्ये ग्रँड ग्रोथ स्टेज असेल तर 25 ते 30 दिवसानंतर आपण त्याला इरिगेट करायचं आहे. बूट स्टेज असेल तर 50 ते 55 दिवस, फ्लॉवरिंग स्टेज असेल तर 70 ते 75 दिवस आणि ग्रेन फिलिंग किंवाच त्याला आपण डफ स्टेज म्हणतो ती असेल तर 90 ते 100 दिवस या दरम्यान आपल्याला इरिगेशन द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया हार्वेस्टिंग. रबी जवार मॅच्युअर इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. कुठल्या महिन्यामध्ये मॅच्युअर होते तर फेब्रुवारी महिन्यामध्ये. द फुल्ली मॅच्युअर प्लांट्स आर आयदर कट क्लोज टू द ग्राउंड ऑर पुल्ड. ते फुल्ली मॅच्युअर जे आहे पूर्णपणे मॅच्युअर झालेलं असेल तर आपण ग्राउंड लेवलपासून त्याला कट करायचं सिकल विथ द हेल्प ऑफ सिकल किंवा मग त्याला पुल पण करू शकतो. दे आर केप्ड इन द फील्ड फॉर इनिशियल ड्राईंग. आणि काही दिवस आपल्याला शेतामध्येच ते सुकण्यासाठी ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे. द इयर हेड्स आर निप्ड ऑर रिमूव्ड फ्रॉम द स्टॉक अँड कॅरीड टू द थ्रेशिंग यार्ड. आता याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर वरचा जो पोझिशन आहे म्हणजेच इयर हेड किंवा त्याला कणीस म्हणतो आपण आणि खालचा जो पोझिशन आहे तो काय झाला ड्राय फॉडर म्हणजेच कडबा. ठीक आहे. तर हे जे इयर हेड्स आहे हे आपण म्हणजे काढून टाकायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत आणि त्याच्यानंतर थ्रेशिंग करायची आहे. दे आर स्प्रेड ऑन थ्रेशिंग फ्लोअर अँड अलाउड टू ड्राय फॉर 3 to 4 days. आपल्याला काय करायचं आहे थ्रेशिंग फ्लोअरवर ते स्प्रेड करायचे आहे आणि 3 ते 4 दिवस ड्राय करण्यासाठी ठेवायचे आहे. थ्रेशिंग इज डन बाय ट्रॅम्पलिंग द इयर हेड अंडर द फीट ऑफ बुलक ऑर बाय थ्रेशिंग मशीन. यामध्ये थ्रेशिंगचा वापर सध्या अलीकडे आपण थ्रेशिंग मशीननीच करतो, पण सुरुवातीला थ्रेशिंग करत असताना मळणी बैलांच्या पायांच्या खाली एक तर थ्रेशिंग यार्ड तयार असायचं आणि त्या ठिकाणी ते मळणी करायची. थ्रेश्ड मटेरियल इज विनोड अँड ग्रेन्स आर क्लीन फ्रॉम द चाप. आता यामध्ये जर आपण मळणी केली पारंपरिक पद्धतीने तर त्याच्यामधला जो काही कचरा आहे त्याला चाप म्हटलेला आहे तर ते वेगळं करायचं आपल्याला, विनोड करायचं आहे, विनोईंग करायचं आहे. पण हल्ली थ्रेशरमध्येच सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ग्रेन सेपरेट होण्यापासून थ्रेशिंग, विनोईंग हे सगळं केलं जाते. वेगळं विनोईंग करायची गरज पडत नाही. ठीक आहे. तर बघा हार्वेस्टिंगमध्ये रब्बी जवार मॅच्युअर इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. फुल्ली मॅच्युअर प्लांट्स फेब्रुवारी महिन्यामध्ये ते मॅच्युअर होते. त्याच्यानंतर ग्राउंड लेवलपासून कट करायचे किंवा मग ते पूल करायचे. त्याच्यानंतर इनिशियल ड्राईंगसाठी ठेवायचे आहेत. नंतर इयर हेड्स आपण सेपरेट करायचे आहेत आणि थ्रेशिंग यार्डमध्ये ते ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ते ड्राय होण्यासाठी त्याच ठिकाणी आपण ठेवू शकतो. थ्रेशिंग मशीननी त्याचं थ्रेशिंग करू शकतो किंवा
पारंपरिक पद्धतीने ट्रॅम्पलिंग द इयर हेड अंडर द फीट ऑफ द बुलक, अशा प्रकारे हे सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात यील्ड. यील्डमध्ये ॲव्हरेज यील्ड ऑफ लोकल व्हरायटीजचं ॲव्हरेज यील्ड, त्याच्यामध्ये अनइरिगेटेड रब्बी जवार आणि इरिगेटेड रब्बी जवार. अनइरिगेटेड रब्बी जवार असेल तर 650 ते 750 kg पर हेक्टर आणि इरिगेटेड रब्बी जवार असेल तर 1200 ते 1800 kg पर हेक्टर. म्हणजे इरिगेटेडचं यील्ड हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू रेनफेड किंवा अनइरिगेटेड. ॲव्हरेज यील्ड ऑफ इम्प्रूव्ड अँड हायब्रिड व्हरायटी. आता हायब्रिड व्हरायटी ज्या आहेत किंवा इम्प्रूव्ड व्हरायटी ज्या आहेत तर त्याचं ॲव्हरेज यील्ड किती आहे, तर अनइरिगेटेडमध्ये 1200 ते 1500 आणि इरिगेटेडमध्ये 2500 ते 3000. म्हणजे इरिगेटेडमध्ये याचंसुद्धा जास्त आहे. ग्रेन टू कडबी रेशो व्हॅरीज फ्रॉम 1:2 to 1:2:5, 1:2 or 1:2:5 असा रेशो आहे ग्रेन टू कडबी. ठीक आहे. द ॲव्हरेज यील्ड ऑफ ग्रीन फॉडर. जर ग्रीन फॉडर असेल तर लाईट सॉईलमध्ये 20 टन्स पर हेक्टर आणि इन केस ऑफ द हेवी सॉईल 35 टन्स पर हेक्टर. ठीक आहे. तर हे आपल्याला तिन्ही लक्षात ठेवायचं आहे. जो रेशो दिलेला आहे ग्रेन आणि कडबीचा तर तो आपण लक्षात ठेवायचा आहे. 1:2 लक्षात ठेवला तरी चालेल. याच्यानंतर आपण शेवटचा पार्ट पाहणार आहोत, इम्पॉर्टंट पेस्ट. यामध्ये आहे स्टेम बोरर, जवार शूट फ्लाय किंवा स्टेम फ्लाय, आर्मी वॉर्म्स आणि मिज फ्लाय. आता हे जे पेस्ट आहेत तर हे आपण जे पेपर फर्स्टमध्ये सोरगम शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा गेलेले आहे. फक्त याचं थोडंसं नेचर ऑफ डॅमेज किंवा कंट्रोल मेजर वेगळं आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा पाहूया जवार शूट फ्लाय. ठीक आहे. धिस पेस्ट इज फाउंड इन अर्ली सोन रब्बी जवार क्रॉप up to 1 month from sowing. 1 month from sowing. This pest is found in early sown रब्बी जवार. आता हा जो पेस्ट आहे हा ज्या वेळेस आपण रब्बी जवारची पेरणी ही अर्ली करतो, लवकर करतो, तर त्यावेळेस या पेस्टचा अटॅक होतो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, अप टू 1 month फ्रॉम सोईंग, म्हणजे सोईंगपासून 1 महिन्यापर्यंत आपल्याला हा पेस्ट आढळू शकतो. लार्वे कट द ग्रोईंग पॉईंट ऑफ सिडलिंग कॉझिंग डेड हार्ट्स. यामध्ये जे लार्वे आहेत तर हे जो ग्रोईंग पॉईंट्स आहे मेन तर त्याच्यावरतीच ते फीडिंग करतात किंवा कट करतात आणि त्यामुळे डेड हार्ट्स क्रिएट होतो, कॉज डेड हार्ट्स. कंट्रोल मेजर, ॲडजस्ट द सोईंग डेट. सोईंग डेट ॲडजस्ट करायची आहे. यूज इन्क्रीज सीड रेट इन्क्रीज करायचा आहे, इन्क्रीज्ड सीड रेट. त्याच्यानंतर अपरूट अँड डिस्ट्रॉय ऑफ इन्फेस्टेड सिडलिंग्स किंवा इन्फेक्टेड सिडलिंग्स. ट्रीट द सीड्स विथ कार्बोफ्युरॉन ॲट द रेट ऑफ 200 ग्रॅम पर kg ऑफ द सीड. कार्बोफ्युरॉनची ट्रीटमेंट द्यायची आहे. अँड अप्लाय 3% कार्बोफ्युरॉन और 4% एंडोसल्फॉन और 10% फोरेट असं आपण ॲप्लिकेशन देऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहूया स्टेम बोरर. कॅटरपिलर फीड ऑन लीव्स अँड बोर into the stem causing dead hearts. Caterpillar feed on the leaves and bore into the stem causing dead heart. तर याच्यामध्ये कॅटरपिलर हे जे आहेत तर हे पानांवरती फीड करतात आणि स्टेममध्ये ते बोर करतात, त्याच्या आतमध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे आतमधलं जे काही मटेरियल असते तर त्या मटेरियलवरती ते फीडिंग करतात. इट ऑल्सो टनेल द स्टेम अँड बोर इन टू इयर हेड.
त्याचप्रमाणे ते काय करतात तर त्या स्टेममध्ये टनेल क्रिएट करतात, बोगदा क्रिएट करतात, होल करतात आणि त्याद्वारे त्याचं इयर हेड असेल तर त्याच्यावरती सुद्धा अटॅक करतात. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे पहा. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय ऑल द स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप आफ्टर हार्वेस्ट. आता रब्बी ज्वार याचं कल्टिवेशन घ्यायच्या आधी जर एखादं पीक आपण घेतलेलं असेल तर ते पिकाची काढणी झाल्यानंतर किंवा हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचे स्टबल्स आहेत ते आपल्याला कलेक्ट करून डिस्ट्रॉय करायचे आहेत. अप्लाय 4% एंडोसल्फॉन ऑर कार्बारिल ग्रॅन्युल्स. त्याच्यानंतर आपण एंडोसल्फॉन स्प्रेइंग करायचं आहे आणि कार्बारिल ग्रॅन्युल्स. आणि तिसरा आहे स्प्रे 0.05% लिंडेन ऑर एंडोसल्फॉन. आपण लिंडेन किंवा एंडोसल्फॉनची स्प्रेइंग करू शकतो. त्याच्यानंतर आहे तिसरा पेस्ट ॲफिड. निम्फ अँड अडल्ट सक द सॅप फ्रॉम द लिव्स अँड शूट. यामध्ये जे निम्फ्स आहेत किंवा ॲडल्ट्स आहे हे पानांमधला आणि त्याच्या देठांमधला शूट्समधला सेल सॅप आहे तो सक करतात. दे सिक्रीट द हनी ड्यू लाईक सबस्टन्सेस ऑन विच ब्लॅक शूट मोल्ड ग्रो. आणि ते हनी ड्यू म्हणजे मधासारखा एक पदार्थ सिक्रीट करतात आणि त्या स्टेमवरती आपल्याला एक आवरण ब्लॅक कलरचं मोल्ड आपल्याला बघायला मिळते आणि ग्रो होते. द लीव्स बिकम ब्लॅकिश अँड इंटरफेरिंग विथ फोटोसिंथेसिस. याच्यामुळे पानं कशी होतात तर पानं ब्लॅकिश होतात आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये इंटरफेरन्स तयार होते. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे. स्प्रेइंग ऑफ 0.05% एंडोसल्फॉन और 0.04% डायमेथोएट फॉर 2 times ॲट 15 days इंटरवल. 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला एंडोसल्फान किंवा डायमेथोएट याची फवारणी किंवा स्प्रेइंग करणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपण पाहूयात डिसीजेस ऑफ रब्बी ज्वार. यामध्ये ग्रेन स्मट, लूज स्मट, डाउनी मिल्ड्यू आणि स्ट्रायगा किंवा रूट पॅरासाइट्स. आता पहिला डिसीज पहा, ग्रेन स्मट. सिम्पटम्स. इट इज अ फंगल डिसीज ऑफ ज्वार. फंगल डिसीज आहे हा, बुरशीजन्य रोग आहे. द अफेक्टेड प्लॅन्ट शोज स्टंटेड ग्रोथ विथ वीक स्टेम. जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्या झाडाची वाढ खुंटते आणि स्टेम त्याचे कमकुवत होतात. द ग्रेन्स ऑफ इन्फेक्टेड प्लॅन्ट्स ट्रान्सफॉर्म इंटू इलॉंगेटेड सोरस. आता याच्यामध्ये ग्रेन्समटमध्ये जे काही सोरस आहे की जे दाणे आपण म्हणतो ज्या ठिकाणी कणसामध्ये भरतात त्याला सोरस असं म्हणतात. तर याच्यामध्ये जे ग्रेन्स आहेत इन्फेक्टेड प्लॅन्टमधले ते ग्रेन फॉर्मेशन न होता इलॉंगेशन त्याचं तयार होते. इलॉंगेटेड फॉर्ममध्ये सोरस तयार होतात, पोकळी अशी तयार होते. द सोरस इज फिल्ड विथ द ब्लॅक स्पोर्स ऑफ फंगस. आणि त्या पोकळीमध्ये जो फंगस आहे ब्लॅक कलरचा तो आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. जर आपण एखादा ग्रेन्स पाहिला आणि असं त्याला 2 बोटांनी प्रेस केलं तर त्याच्याकडून ब्लॅक पावडर आपल्याला बाहेर पडताना दिसतो. कंट्रोल मेजर काय आहे. सीड ट्रीटमेंट विथ 300 मेश सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 grams per kg of the seed. And second, seed treatment with Thyram. Seed treatment with Thyram at the rate of 6 grams per kg of the seed. सीड ट्रीटमेंट कशाची द्यायची आपल्याला. थायरमची द्यायची आहे 6 grams per kg of the seeds. हा ग्रेन स्मट डिसीज आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा डिसीज पाहूया लूज स्मट. द अफेक्टेड प्लॅन्ट्स रिमेन डॉर्फ दॅन हेल्दी प्लॅन्ट. याच्यामध्ये जो हेल्दी प्लॅन्ट आहे त्याच्यापेक्षा ज्या प्लॅन्ट्सवरती लूज स्मट या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे ते थोडंसं बुटकं होते किंवा डॉर्फ होते. द स्टॉक प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ टिलर्स. आणि यामध्ये आपल्याला
जास्त प्रमाणामध्ये फुटवे फुटलेले दिसतात. द इयर हेड्स कंटेन ब्लॅकिश पावडर ऑफ फंगल सोराय आणि यामध्ये इयर हेड्समध्ये आपल्याला ब्लॅकिश पावडर त्या सोरायमध्ये दिसून येतो किंवा आढळून येतो. कंट्रोल मेजर काय आहे? सीड ट्रीटमेंट विथ 300 मेश सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 ग्रॅम पर kg of the seed and seed treatment with Thyram again 6 ग्रॅम पर kg of the seed. सॉरी इथं 3 ग्रॅम आहे. 3 ग्रॅम पर kg of the seed. हे लूज मटमध्ये हा सुद्धा फंगल डिसीज आहे. तर यामध्ये सुद्धा सल्फर पावडर 6 ग्रॅम आणि त्याची ट्रीटमेंट देतो आपण आणि थायरमची 3 ग्रॅम पर kg ऑफ द सीड अशी आपण ट्रीटमेंट देतो. त्याच्यानंतर पुढचा डिसीज आहे तो आहे डाउनी मिल्ड्यू. सिम्टम्स: द फंगस ग्रोथ इज ऑकर ऑन द लीव्स. यामध्ये फंगस ग्रोथ झालेले दिसते. द लीव्स टर्न पेल येलो कलर्ड विथ व्हाईट फंगल ग्रोथ ऑन अंडर साईड. इथं कवर्ड झालेलं आहे, इथं कलर्ड आहे. येलो कलर्ड विथ व्हाईट फंगल ग्रोथ ऑन अंडर साईड. म्हणजे सुरुवातीला पानाच्या वरच्या बाजूला येल्लोविश कलरचा फंगस आपल्याला दिसतो आणि त्याची जर खालची बाजू बघितली तर आपल्याला व्हाईट कलरची बुरशी त्या ठिकाणी आढळून येते. द अफेक्टेड प्लॅन्ट रिमेन स्टंटेड अँड स्टराईल. यामध्ये जो अफेक्टेड प्लॅन्ट्स आहे ज्याच्यावरती प्रादुर्भाव झालेला आहे त्याची वाढ खुंटते आणि ते स्टराईल होते. त्याच्यामध्ये ग्रेन फॉर्मेशन होत नाही. कंट्रोल मेजर काय आहे? रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लॅन्ट्स, फॉलो गुड क्रॉप रोटेशन, इम्प्रूव्ह ड्रेनेज कंडिशन ऑफ सॉईल अँड ग्रो डिसीज रेझिस्टंट व्हरायटी. काय करायचं आपण? डिसीज रेझिस्टंट व्हरायटी ग्रो करायची. त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तो पॅरासाइट्स आहे. स्ट्रायगा पॅरासाइट ऑफ जवार. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टारफुला ऑर तलब. याला काय म्हणतात? तलब. टारफुला ऑर तलब. इट इज अ phanerogamic root parasites plant found in jawar and other crops belonging to ग्रॅमिनी फॅमिली. म्हणजे जे काही बाकीचे क्रॉप आहे ग्रॅमिनी फॅमिलीतले त्याच्यामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पण स्पेशली जवारमध्ये आपल्याला स्ट्रायगा जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो. पेनेट्रेटिंग ऑर्गॅन नोन ॲज द होस्टेरिया मेक्स कनेक्शन विथ रूट झायलम of jawar plants and gets water and mineral from jawar plant. आता हे काय करताय? हा पॅरासाइट काय करतो? त्याचं जो ऑर्गन आहे पेनिट्रेशन करण्याचं तर त्याला हॉस्टेरिया म्हणतात. आणि हे हॉस्टेरिया काय करतात? तर त्याचं जे रूट्स आहे जवार प्लॅन्टचं त्याच्यामधलं जे झायलम आहे त्याच्यासोबत ते अटॅच होतात आणि त्याच्यामधलं वॉटर असेल किंवा मिनरल असेल ते शोषून येतात. The affected plant become too weak and cause the serve reduction in yield. त्याच्यामध्ये ज्याच्यावरती प्रादुर्भाव झालेला आहे ते जास्त प्रमाणामध्ये कमकुवत होते आणि जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये कमी येते किंवा रिड्यूस होते. द अटॅक ऑफ स्ट्रायगा इज मोर सर इन लाईट सॉईल. जर आपण रब्बी जवार हे जर लाईट सॉईल हलक्या जमिनीमध्ये घेतलं असेल तर याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त आढळून येतो. It reproduces abundant seeds which retain their variability for 12 to 15 years and germinate when suitable host is available. आता याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी जी आहे स्ट्रायगाची ही खूप जास्त आहे आणि त्याची जी व्हॅरिएबिलिटी आहे टिकून ठेवण्याची जी क्षमता आहे ती 12 ते 15 वर्षापर्यंत ते राहतात आणि त्यांना जर सुटेबल होस्ट मिळाला तर त्यावरती ते त्याची वाढ करून घेतात. याचं कंट्रोल मेजर पहा. इट इज नॉट इफेक्टिवली कंट्रोल बाय कल्चरल मेथड. कल्चरल मेथडने आपण हे कंट्रोल करू शकत नाही. इट इज कंट्रोल बाय स्प्रेइंग ऑफ 2,4-D ॲट द रेट ऑफ 1 kg इन 500 liters ऑफ वॉटर पर हेक्टर अँड 2 to 3 times ॲट अन इंटरवल ऑफ 15 days इंटरवल और 15 days. ठीक आहे. कल्चरल मेथडने आपण कंट्रोल करू शकत नाही. स्प्रेइंग 2,4-D आपल्याला स्प्रे करायचं आहे
1 kg 1 kg 500 लिटर पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करायचं आहे आणि 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करायची आहे. इट इज ऑल्सो कंट्रोल बाय स्प्रेइंग ऑफ MCPA. हे सुद्धा आपण त्याच्यावर स्प्रेइंग करू शकतो आणि स्प्रेइंग शुड बी डन बिफोर फ्लॉवरिंग ऑफ द स्ट्रायगा. आणि फ्लॉवरिंगच्या आधी आपण ते स्प्रेइंग करणार आहे. फ्लॉवरिंग झाल्यानंतर आपण स्प्रेइंग केलं त्याला कंट्रोल करणं अजूनच आपल्याला जिकिरीचं किंवा अजूनच त्याला अवघड होते. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं जे रब्बी जवार आहे ते पूर्ण झालेलं आहे. एकूण 3 लेक्चर आपले झालेले आहेत याच्यावरती आणि क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर सेकंड यामध्ये जो युनिट नंबर 2 आहे कुठला तर रब्बी सिरियल क्रॉप, यामध्ये 2च क्रॉप आपण अभ्यासलेले आहेत, व्हीट आणि जव हे आपले पूर्ण झालेले आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.